तर आज सकाळी सकाळी हे एक पार्सल आलेलं होतं। तर ही बघा आता ट्रेंडिंगला जी साडी आहे तर ती आता साडी सिंपल आहे, फक्त त्याला बॉर्डर आहे आणि जे कापड आहे ते थोडंसं शाईन आहे त्याला। तर 870-75 रुपयाला हे पडलेलं होतं। अशी दुकानात बघितलेलं ना, मी विट्यात बघितलेली मागच्या वेळी त्यावेळी तिथं 1000 रुपयाला होती आणि आटपाडीत बघितलेली तर आटपाडीत 850ला होती। पण त्यामध्ये ना कलर असा राहिला नव्हता, कारण आलं की लगेच कलर जातात आणि मग आपल्याला जो पाहिजे तो भेटत नव्हता। त्यामुळे म्हटलं ऑनलाईन मागवली, पण ऑनलाईनसुद्धा क्वालिटी तशीच आहे जशी की दुकानात येते तशी। ह्याची बॉर्डर आहे त्याला ना आपण हे पार्सल उघडल्यानंतर थोडासा असा जळल्यासारखा वास आला त्यातून सुद्धा, कारण हे नंतर लक्ष देऊन बघितलं तर जे बॉर्डरला कापड आहे ते त्यांनी चिटकवलेलं कसं, म्हणजे बॉर्डर चिटकवताना काहीतरी ते थोडंसं जाळून चिटकवल्यासारखं असं थोडं वाटलं। आणि बॉर्डर पण त्याची व्यवस्थित आहे, ती लेस नाही, फक्त डायरेक्ट फेविकॉलवरती किंवा फेविक्विकवरती ते चिटकवलेलंच आहे, त्यामुळे ते निघण्याची शक्यता नाही। पीस ह्याच्यासारखाच आहे, हलकी फुलकी साडी अशी आपल्याला अंगाबरोबर बसणारी आहे। आता इथं दुकानातच घ्यायचा विचार होता। ऑनलाईन बऱ्याच वेळा कसं होतं की क्वालिटी कशी येते हे गॅरंटी नसते, पण फ्लिपकार्टवरती मला वाटतं बऱ्यापैकी मी जेवढं मागवलं ते म्हणजे कधी खराब नाही निघलं। मिशोच्या गोष्टी जरा खराब निघतात, डॅमेज निघतात, आणि जर खराब वाटलं तर ह्याला 10 दिवसाची रिटर्न पॉलिसीसुद्धा आहे। तर असं साडी छान होती आणि बॉर्डरमुळं थोडंसं वेट राहते, आतलं कापड हलका आहे एकदम। रात्री पाऊस झाला, आज गरमी पण कमी। पीठ मळून ठेवलं की भाजी होईपर्यंत कसं कणिक आपली भिजली जाते, मग पटकन चपात्या करून घ्यायच्या। तर भाजी आता मटकीची करायची का हांडायची असं थोडं चालू। तर रात्री जो पाऊस झाला तो बऱ्याच ठिकाणी झालेला आहे, वारा आणि पाऊस, त्यामुळे ना शेतीचं पण बऱ्याच जणांची शेतात पिकं होती जी आता लेट पिकं असतात ती, तर त्यांचं नुकसान झालेलं आहे। असा जो अवकाळी पाऊस येतो तो बऱ्यापैकी नुकसानच करून जातो। ही बांगड्या घातल्या की काय होतंय, पीठ कणिक मळताना किंवा भाकरी करताना अवघड होते, कारण आपल्या बांगड्या आपण जास्त फिट्ट घालत नाही, आपली आई आजी घालायच्या त्या अशा त्यांच्या हाताबरोबर अशा असायच्या, त्यामुळे ते पिठात भिजत नव्हते। आता मटकीची भाजी करायची ती पण अंड्याची भाजी पण खायची कुणाला, तर आता अर्धी म्हणतात मटकीची, अर्धी म्हणतात अंड्याची। आता उन्हाळ्यात मासा जास्त होतात, त्यामुळे पीठ वगैरे असं झाकून ठेवावं लागतं। देशी अंड 5 रुपयाला एक मिळते आणि मागच्या आठवड्यात 4 रुपयाला एक भेटत होतं। आणि ही पण अशी ही अंडी बघा देशीच आहे, पण ही बऱ्यापैकी एवढी मोठी। आता इथून पुढे पाऊस पडला ना अंडी महागायला सुरुवात होते।
त्यात थोडंसं मीठ आणि लिंबू टाकते म्हणजे काय होतं की कुकर जो आहे आपला तो काळा पडत नाही. अंड्याच्या भाजीत कांदा टोमॅटो कधी जास्त घालतेच असं कधी घालते कधी नाही. म्हणजे प्रत्येक वेळ एकाच पद्धतीची करण्यापेक्षा ना वेगवेगळ्या पद्धतीने केली तर आवडत. ते एक टोमॅटो फक्त घालणार आहे तो पण. खोबरं तळून घालण्यापेक्षा ना मी बऱ्याच वेळा हे असं भाजून डायरेक्ट गॅसवर भाजते बरं पडतं. चुलीत अजून छान लागतं पण आता चुलीत रोज स्वयंपाक करणं शक्य होत नाही कारण चुलीवर स्वयंपाक करायला म्हणजे बराच वेळ जातो आणि सकाळची तर गडबड असते आणि आता बाहेर झालेला आहे पाऊस सुरू. चुलीसाठी ना सेपरेट रूम असेल तर मग बरं पडतं. आता अजून पण सगळ्या भाजी फिरवून घेतल्या वरची साल काढून टाकायचं. काय टाकी भरली का? अंड्याला 2 शिट्ट्या बास केल्या ना तरी शिजतात पटकन. तर कुकरची आमच्या कधी शिट्टी होती कधी नाही, आज झाली चुकून त्याच्यामुळे. आधी खोबरं आणि जिरं आपल्याला जो काही खडा मसाला आहे ना तो अगोदर बारीक केला ना हे होतं चांगला बारीक होतो तो. म्हणजे ओलं काय टाकायच्या आधी फक्त सुकं खोबरं जिरं तुम्ही तेल वगैरे काय टाकत असाल ते. गरम मसाला आपला मटन मसाला आपण एक मसाला घालण्यापेक्षा ना आपल्या घरात जे खडा मसाला असतो ताजे ते घातलं ना अजूनच चांगला वास म्हणजे राहतो त्याच्यापेक्षा. तुम्ही असं आपण रेडीमेड घालण्यापेक्षा कारण ते कधी बनवलेलं असतं ते त्यामुळे तेवढा स्मेल त्याच्यात राहिलेलाच नसतो. 2 लवंगा आणि 3 काळे मिरी, जास्त पण नाही थोडंसं. आणि चमच्याभर ना तीळ. आता तीळ भाजून खडा मसाला तीळ थोडं गरम केलं तरी चालतंय. आता नंतर भाजतंय थोडंसं आहे म्हणून मी टाकलं असं. तर अगोदर मी एवढं सुकं बारीक करून घ्यायचं. आता ह्यात भरपूर सगळं आणि कोथिंबीरची जी देठ आहेत ती ह्यात टाकते आणि थोडीफार मग वरून कट करून टाकते. हे टोमॅटोचे बघतो आता गॅसवर भाजलेलं डायरेक्ट खाऊ नये म्हणतात पण आता ह्याची साल कशी निघून जाते. टोमॅटो सेपरेट बारीक केलं तर चालतंय किंवा तेलात मसाला आपण भाजतो आणि असं टाकलं तरी. हा मसाला तयार झालाय. आता कुकर पण थंड झालाय. अंडे शिळे असतील ना पटकन सोलली जातात आणि फ्रेश असतील तर मग वेळ जातो जरा.
तेल गरम झाल्यानंतर यामध्ये जो आपण वाटण केलेलं होतं, आता टोमॅटो अगोदर भाजला नसताना गॅसवरती मग त्याचे सेपरेट पेस्ट करायची लागते, नाहीतर मग तो कच्चा राहण्याची शक्यता असते. पण असा भाजून घेतला तर आपण मसाल्यासोबतसुद्धा वाटू शकतो. तर तयार केलेलं वाटण अगोदर परतून घेतलं. नंतर यामध्ये फक्त काळं तिखट आणि हळद मीठ टाकलेलं आहे. आता इतर कोणताच आता मसाला आपला रेग्युलर जो काळा मसाला असतो ना, तो जर चांगला असेल तर आपल्याला जास्तीचा मसाला टाकायची वरून परत गरज पडत नाही. आणि खडा मसाला आपण बारीक करताना घातलेलाच असतो, त्यामुळे छान असा फ्रेश वास राहतो. आता अंड्याला थोडंसं मधून असं कट देऊन घेतलं म्हणजे मसाला आतपर्यंत जातो. तर इथं गवारीची शेंग पण करायची होती, तर त्यासाठीचं पण वाटण तयार करायचं म्हणजे सोबतच तिकडं पण ते चालू होतं. आता यामध्ये अंडी अशी थोडंसं गरम पाणीच टाकते मी. थोडंसं गरम पाण्यात मसाला आणि अंडी शिजू दिले. एक झाकण ठेवून त्याला एक छान वाफ काढून घेतली. 1-2 वेळा हलवून घेतलं. तर बघा मसाला छान असा अगदी तेल सुटेपर्यंत मसाला जेवढा आपण परतेल ना, तेवढी भाजीला कमी तेलातसुद्धा छान कट येतो, मसाले व्यवस्थित भाजले गेले तर. आणि नंतर गरम पाणी टाकल्यावरसुद्धा तर्री जी असते, तर व्हेज भाज्यामध्ये इतकी तर्रीची वगैरे गरज नाही वाटत, पण नॉनव्हेजमध्ये थोडीशी असावी असं वाटतं. पण ते पण कमी तेलामध्ये मसाले व्यवस्थित भाजले तरीसुद्धा छान तर्री येते. आता दुसऱ्या गॅसवरती ते ठेवून दिलं आणि इथं चपात्या करून घ्यायच्या होत्या. आणि नंतर एक भाकरीसुद्धा करायची होती. गवारीची शेंग पण तिकडे झालेली होती. आणि नंतर थोडासा आमरस करायचा होता. भाज्या करून घेतल्या की चपात्याला परत मग वेळ नाही लागत. नंतर सगळ्या चपात्या केल्या अगोदर आणि नंतर एक भाकरी केली. आणि मस्त अशी अंड्याची भाजीसुद्धा तयार झालेली होती. तर असा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.